गोदापाळ, गंगा घाट, रामकुंड हे खूप खूप खूपदा ऐकलं, पण नाशिक जिल्ह्यामध्ये राहून सुद्धा तिथं कधी आजपर्यंत पोचलेलं नव्हतं. तर आज तिथं जाण्याचा योग आला. कुठल्याही गोष्टी आपल्याला विनाकारण देव तिकडे आपल्याला घेऊन जात नाही, काहीतरी कारणास्तव घेऊन जातो. सायंकाळचा व्ह्यू होता, अचानक मनात आलं की आपण तिकडे जाऊयात. नेमकं त्या क्षणी आरती चालू होती, एवढा आमचा योगायोग म्हणावा. आम्ही गेलो, मस्तपैकी पाणी वगैरे घेतलं, मस्तपैकी रामकुंड इतकं छान असं चारी बाजूने एवढे लोक पब्लिक होती ना, काय सांगू. इतका सुंदर रामकुंड सजलेला होता की असं वाटत होतं. आणि आरती एवढी सुंदर चालली होती ना, असं वाटत होतं की प्रभू श्रीराम स्वतः इथे आरतीला आलेले आहे. खूप छान असा व्ह्यू होता. असं म्हटलं जातं, ज्यावेळेस प्रभू श्रीराम जेव्हा वनवासाला गेले होते त्यावेळेस तिथे थांबले होते, म्हणून त्याला रामकुंड असे नाव दिलेले. आणि तिथे आपण आंघोळ वगैरे केल्याने आपले बरेचसे पाप वगैरे नष्ट होतात. खूप छान व्ह्यू होता. आणि नेमकं तिथे कपालेश्वर मंदिर पण आहे. मी आणि आहो मस्त कपालेश्वर महादेव मंदिरात गेलो. हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे महादेव मंदिरात. मी आजपर्यंत कधी आरती बघितली नव्हती. कपालेश्वर महादेव मंदिरात गेलो, तिथेही योगायोगाने आरती चालू होती. तिथं आरतीचा मुर्दंग टाळ डमरूच्या आवाजात असं वाटत होतं जसे शंकरजी स्वयंभू इथे डायरेक्ट येत आहेत, आरती करतायत असं वाटत होतं. इतकं सुंदर आणि इतकं त्या सेकंदासाठी असं वाटत होतं की हा क्षण डायरेक्ट जाऊ नये. तिथे पण मस्त छान अशी आरती वगैरे घेतली, मस्त की नतमस्तक झालो. छान असं गंगा तीरावर पण आणि कपालेश्वर मंदिरात